आहे की तुम्ही बरे असाल. भारतीय उपखंड हे हिंदू, बौद्ध, जैन, शीख धर्म इत्यादी अनेक प्रसिद्ध धर्माचे जन्मस्थान आहे. भारतातील धर्म विविध धार्मिक श्रद्धा आणि प्रथांनी वैशिष्ट्यीकृत आहे. अशा सर्व विविधता असूनही भारत हा अजूनही धर्मनिरपेक्ष देश म्हणून कायम आहे. तर आपण इयत्ता 6वीच्या सामाजिक अभ्यासातील आपल्या समाजातील विविधता या विषयावरून याबद्दल अधिक समजून घेऊया. अध्ययन निष्पत्ती. तुम्हाला हे समजेल. धर्माची मूलभूत कल्पना आणि मध्यवर्ती मूल्ये. विविधतेत एकतेची संकल्पना. मुख्य शब्द. लिपी, भाषेचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व. तीर्थकर, जैन धर्मातील धर्माचे आध्यात्मिक शिक्षक. अहिंसा, निरुपद्रवी असण्याची प्रथा. निर्वाण, स्वर्गासारखे परिपूर्ण शांती आणि आनंदाचे ठिकाण. उपनिषद, हिंदू पवित्र लिखित कृतींची मालिका. अष्टांगिक मार्ग, संसारापासून मुक्ती मिळवून देणारे बौद्ध पद्धती. पैगंबर, देवाचा संदेश देणारा. संकल्पना नकाशा पहा. हिंदू धर्म. हिंदू धर्म हा जगातील सर्वात जुना धर्म आहे. तो एक जीवनशैली आहे आणि त्याला सनातन धर्म असेही म्हणतात. हिंदू हा शब्द सिंध या शब्दापासून आला आहे. तो वैश्विक सत्याच्या तत्वावर आधारित आहे. हिंदू धर्मात अनेक प्रकारची उपासना आहे. देवाला अनेक मार्गांनी साकारता येते. तो असेही म्हणतो की देव सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये अस्तित्वात आहे. हिंदू धर्माचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मानवाची सेवा म्हणजे देवाची सेवा. संपूर्ण जग एक कुटुंब आहे. वसुधैवकम कुटुंबकम. तपश्चर्येद्वारे मोक्ष मिळवणे, तपस्या. चतुर्विद्या पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा 4 प्रकारच्या प्रथा. चार आश्रमांच्या प्रथा. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. जैन धर्म. जैन धर्म हा एक प्राचीन भारतीय धर्म आहे. या धर्माचे पालन करणारे लोक जैन म्हणून ओळखले जातात. चोवीस तीर्थकरांनी या धर्माला समृद्ध केले. जैन हा शब्द संस्कृत शब्द जिन पासून आला आहे.
सर्वात प्रसिद्ध तीर्थकर म्हणजे महावीर. ते एक राजपुत्र होते. त्यांनी अध्यात्माबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. सत्याच्या शोधात त्यांनी 12 वर्ष कठोर तपस्या आणि ध्यान केले. जैन धर्माचे मुख्य ध्येय मोक्ष प्राप्त करणे आहे. तर आत्मा कैवल्य किंवा चीन प्राप्त करतो. तो कर्मापासून मुक्त होतो. सुखाच्या त्या अवस्थेला निर्वाण असे म्हणतात. तीर्थकर हे जैन धर्माचे आध्यात्मिक गुरु आहेत. महावीर हे शेवटचे तीर्थकर होते. त्यांच्या उपदेशांचे त्यांच्या अनुयायांनी अनेक ग्रंथांमध्ये संकलन केले. जैन धर्माचे सिद्धांत: पंचव्रत, अहिंसा, अहिंसा, सत्य, सत्यता, अस्तेय, चोरी न करणे, अपरिग्रह, अस्वभावीपणा, ब्रह्मचर्य, केंद्रितता, महावीरांनी या यादीत ब्रह्मचर्य जोडले. त्यांनी त्रिरत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुणांचे पालन करण्याचे मार्ग सांगितले. त्रिरत्न: सम्यक दर्शन, योग्य श्रद्धा, सम्यक ज्ञान, योग्य ज्ञान, सम्यक चरित्र, योग्य आचरण, बौद्ध धर्म, गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. त्यांचा जन्म लुंबिनी, नेपाळ येथे झाला. त्यांचे पहिले नाव सिद्धार्थ होते. ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. त्यांचा जन्म कपिलवस्तूंचा राजा शुद्ध धोदन आणि त्यांची राणी मायादेवी यांच्या पोटी झाला. त्यांनी यशोधराशी लग्न केले आणि त्यांना राहुल नावाचा मुलगा झाला. सिद्धार्थने प्रवासादरम्यान एक आजारी व्यक्ती, एक वृद्ध माणूस, एक भिक्षू आणि मृत शरीर पाहिले. त्यानंतर त्यांना जीवनाचे खरे स्वरूप कळले. म्हणून त्यांनी आपले राज्य आणि कुटुंब सोडून सत्य आणि शांतीच्या शोधात निघाले. 6 वर्षांनी त्यांनी ज्ञानप्राप्ती झाली. ज्या झाडाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्याला बोधिवृक्ष असे नाव देण्यात आले.
त्यांनी उत्तर प्रदेशातील खुशीनगर येथे त्यांचे निर्वाण प्राप्त केले. बुद्धांच्या मते जीवनातील अंतिम ध्येय निर्वाण प्राप्त करणे आहे. ते बलिदानाने किंवा प्रार्थनेने साध्य करता येत नाही. मध्यम मार्ग, 8 पट मार्ग अनुसरण करून निर्वाण प्राप्त करता येतो. अहिंसेची तत्वे बौद्ध धर्माचा आधार आहेत. त्रिपिटका हे बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ आहेत. ते बुद्धांच्या जीवनाचे, शिकवणीचे आणि तात्विक प्रवचनांचे संग्रह आहेत. गौतम बुद्धांच्या शिकवणींना 4 उदात्त सत्य, आर्य सत्य म्हटले जाते. आर्य सत्य: जग दुःखाने भरलेले आहे. दुःख मानवी इच्छांमुळे होते. इच्छांचा त्याग हा मोक्षाचा मार्ग आहे. अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करून मोक्ष सहज मिळवता येतो. ख्रिश्चन धर्म: ख्रिश्चन धर्म हा जगातील सर्वात जास्त पाळला जाणारा धर्म आहे. बायबल हा ख्रिश्चनांचा पवित्र ग्रंथ आहे. ख्रिश्चन धर्माचे तत्वज्ञान: आपण देवाची मुले आहोत. पाप न करता शुद्ध जीवन जगा. तुमच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करा. एका गालावर थाप मारली तर दुसऱ्या गालाला दाखवा. मानव जातीची सेवा हीच देवाची सेवा आहे. इस्लाम: मोहम्मद यांना अल्लाहचे पैगंबर किंवा संदेशवाहक मानले जाते. अल्लाहच्या शिकवणी कुराण नावाच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. या इस्लामचा पवित्र ग्रंथ आहे. पैगंबर मोहम्मद यांनी शिकवले की सर्व मानव भाऊ आहेत. त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी प्रेमाचे महत्त्व अधोरेखित केले. पैगंबरांनी शिकवले की फक्त एकच देव आहे. पैगंबर मोहम्मद यांची शिकवणी: सर्व मानव ही त्यांची निर्मिती आहे. सर्व मानव देवासमोर समान आहेत. देवाला आकार नाही आणि म्हणूनच मूर्तीची पूजा करणे चुकीचे आहे. प्रत्येक मुसलमानाने देवाचा सेवक बनले पाहिजे आणि प्रामाणिक असले पाहिजे.
शीख धर्म. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक होते. शीख धर्म हा एक धर्म आहे आणि त्याच्या अनुयायांना शीख म्हणतात. शीख धर्माचा अर्थ विद्यार्थी किंवा शिष्य असा होतो. शीख मंदिराला गुरुद्वार म्हणतात. त्यांचा पवित्र ग्रंथ गुरु नानक साहिब आहे. या धर्मांव्यतिरिक्त भारतात पारशी लोकांसारखे इतरही अनेक धार्मिक अनुयायी आहेत. भारतात अनेक प्रथा आणि परंपरा असल्या तरी सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची भावना आहे. ते इतर धार्मिक उत्सवांमध्ये सक्रियपणे सहभागी होतात, जे इतर धर्मांबद्दलचा त्यांचा आदर दर्शवते. एकाच छताखाली विविध धर्मांचे सह अस्तित्व आहे. ते स्वतःची ओळख न गमावता इतर धर्माची उपस्थिती साजरी करतात. विविधतेत एकता. भारत ही विविधतेची भूमी आहे. इत्यादी क्षेत्रातही विविधता, धर्म, भाषा, संस्कृती, जीवनशैली, वेशभूषा, देवावरील श्रद्धा, उपासना, विधी, विविध प्रकारचे अन्न खाणे दिसून येते. इत्यादी अनेक राजे आणि सम्राटांनी देशाला चंद्रगुप्त, अशोक, गौतमीपुत्र, सातकर्णी, अकबर राजकीय दृष्ट्या एकात्म करण्याचा प्रयत्न केला. भारतीय लोक महावीर, बुद्ध, गुरु नानक, कबीर इत्यादी देशाच्या सर्व भागात जन्मलेल्या महान संत आणि तत्वज्ञानींचा आदर करतात. लोक होळी, दिवाळी, ईद, नाताळ, शुभ फरमान, महावीर जयंती, बुद्ध जयंती इत्यादी सण इतर धार्मिक लोकांना त्रास न देता अतिशय शांततेने साजरे करतात. भारत अनेक संस्कृती आणि वांशिक गटांच्या जाती जटिलतेचे प्रतिनिधित्व करतो. विविध संस्कृती आणि धर्म असलेल्या लोकांमध्ये एकता दर्शविणारी संकल्पना विविधतेत एकता म्हणून ओळखली जाते. ही भारताची प्रमुख सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये तुम्ही हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम आणि शीख धर्म यासारख्या भारतातील विविध धर्मांबद्दल आणि ते शांततेत एकत्र कसे राहतात याबद्दल शिकलात. भारताची विविधतेत एकता त्याच्या श्रद्धा, पद्धती आणि उत्सवांच्या मिश्रणाद्वारे दर्शवली आहे.